कधी असा क्षण येतो का जिथे करोडोंचा व्यवहार आणि एक छोट्या जीवाचा जन्म दोन्ही एकाच वेळी तुमच्या समोर उभे असतात? तुम्ही कोणाला निवडाल? आज कनक रायचंदे इंडस्ट्रीच्या मोठ्या डीलसाठी सज्ज आहे. एक अशी डील जी तिचं करिअर बदलू शकते. पण त्या क्षणी तिच्या आयुष्यात येतो एक वेगळाच ट्विस्ट. एक असा निर्णय जो फक्त बिझनेसच नाही तर तिचं माणूसपणही दाखवणार आहे. कनक आज फक्त एक बिझनेस वुमन राहणार आहे की एक माणूस म्हणून काहीतरी वेगळं सिद्ध करणार आहे? पहा दिलकशी भाग 84. आज कनक रायचंदे इंडस्ट्रीकडून पहिल्यांदा डीलिंग करायला जाणार होती. त्यासाठी ती थोडी टेन्स होती. त्याचं आवरत असतानाच मोना कॅबिनमध्ये नॉक करत आत आली. मॅम, मिस्टर शहा ऑन द वे आहेत. पुढच्या 20 मिनिटात ते आपल्या ऑफिसमध्ये असतील. मोनाने टेबलवर फाईल ठेवली. तसं कनकनेही ती फाईल घेऊन लगेच रीड करायला सुरुवात केली. कॉन्फरन्स रूम रेडी आहे का ते चेक कर आणि अल्बर्टला निरोप दे, मी बोलवलं आहे म्हणून, तिने मोनाला सांगितलं. तशी मोना मान हलवत जायला वळलीच होती की तिला अचानक काहीतरी आठवलं आणि तिने वळून कनकला विचारलं, मॅम, मिस्टर अल्बर्ट तर कॉलेजचे कोऑर्डिनेटर होते ना? तिचं बोलणं ऐकून कनकने हातातली फाईल बंद केली आणि एक सुस्कारा सोडला. हे बघ, मला आपल्या कॉलेज लाईफमध्ये आपण का होतो, कशासाठी होतो, कसे होतो या सगळ्यांवर विचार करणं बंद करून दे. तू खरंच एक हुशार आणि टॅलेंटेड व्यक्ती आहेस म्हणून इथे आहे. मी तुला तुझ्यावर कोणत्याही प्रकारची खुन्नस खाण्यासाठी इथे रेकमेंड केलेलं नाही. आणि राही गोष्ट अल्बर्टची, तर तुझ्या माहितीसाठी सांगते, तेव्हा सुद्धा अल्बर्ट तिथे माझ्या सिक्युरिटीसाठी होते आणि आता सुद्धा त्यासाठीच आहे. तू जेवढी आपल्या ऑफिसमध्ये तुझ्या कामाच्या बाबतीत प्रामाणिक राहशील तेवढीच तुझी प्रगती होत राहील. मला माहित आहे किल्लेदार इंडस्ट्रीमध्ये काम करणं तुझं स्वप्न होतं, जे तू कॉलेज लाईफ पासून बघत आली आहेस. आणि म्हणूनच तू सनशाईनमध्ये जॉब इंटरव्ह्यू दिला, जो क्रॅक झाल्यावरच तुला माझी असिस्टंट बनवलं गेलं. मी तुझ्याशी कॉलेजमध्ये असताना सुद्धा कधीच कोणत्या दुश्मनीने वागली नाही आणि आजही वागणार नाही. जर तू माझ्यावर विश्वास ठेवू शकशील तर हा तुझ्या आयुष्याचा सगळ्यात योग्य निर्णय असेल. कनकने हातावरच्या घड्याळीकडे बघितलं आणि पुन्हा तिच्याकडे बघत तिला म्हणाली, हे बघ, मी तुला माझ्याकडून समजवण्याचं काम केलं. यापुढे तू आपल्या कॉलेजचा विषय माझ्यासमोर नाही काढला तर जास्त योग्य होईल. मला या ऑफिसमध्ये तुझ्याकडून फक्त प्रामाणिकपणाची अपेक्षा आहे, बाकी अजून काही नाही. तिने तिचं बोलणं थांबवलं. तसं मोनाने तिची मान समजल्यासारखी हलवली आणि कॅबिनमधून बाहेर कॉन्फरन्स रूमकडे गेली. मोना जाताच पुढच्या 2 मिनिटात अल्बर्ट कनक समोर येऊन उभा राहिला. अल्बर्ट तसंही मागे झालेल्या घटनेनंतर कनक सोबत सावलीसारखाच राहायचा. तो तिला तेव्हाच एकटं सोडायचा जेव्हा तिच्यासोबत ध्रुव नाहीतर नील असेल. बाकी मग कोणती कॉन्फरन्स असो किंवा कोणती मीटिंग, तो तिच्या खुर्चीच्या मागे उभा दिसलाच पाहिजे, ही ध्रुवचीच ऑर्डर होती. ऑफिस टायमिंगमध्येही तो नेहमी तिच्या कॅबिनच्या बाहेर उभा असायचा. अल्बर्ट, मिस्टर शहा आता कोणत्याही वेळेला येतील. मी त्यांची कॉन्फरन्स रूममध्ये मीटिंगसाठी व्यवस्था करायला सांगितली आहे. तर मला असं वाटतं, ती त्याला पुढे बोलवतच होती की त्याचा मोबाईल वाजला. त्याने मोबाईलकडे बघत कॉल कट केला आणि पुन्हा हाताची ग्रीप करून तिच्याकडे बघू लागला. तिचं म्हणणं ऐकू लागला. तर तिने पुन्हा बोलायला सुरुवात केली होती की पुन्हा त्याचा मोबाईल वाजला. त्याने तो फोन कट करून खिशात टाकला. ठीक आहे, कोणाचा महत्वाचा का फोन असू शकतो, घ्या, तिने त्याला सांगितलं.
पण तो फोन त्याच्या घरून येत असल्याने ड्युटीवर असताना फोन घेणं हे त्याला अनप्रोफेशनल वाटत होतं. काय झालं, घरून फोन आहे? त्याच्याकडे बघत त्याच्या मनात चाललेला गोंधळ ओळखून ती म्हणाली. तसं त्याने मान होकारात हलवली. माय वाईफ मेरी. तो तिला म्हणाला. ठीक आहे ना मग, काहीतरी महत्वाचं असल्याशिवाय त्यांनी पण तुम्हाला यावेळेला फोन केला नसता. घ्या त्यांचा फोन. ती स्माईल करत म्हणाली. तसा तो तिथून 2 पावलं बाजूला सरकला आणि त्याने फोन काढत त्याच्या बायकोला फोन लावला. काय झालं? एनिथिंग सिरियस? फोन ठेवून तो तिच्याजवळ येऊन काही न बोलता उभा राहिला. तसं त्याच्या चेहऱ्यावरची चिंता बघत तिने विचारलं. नो मॅम, सिरियस काही नाही. ते माझी वाईफ मेरी प्रेग्नेंट आहे. तिला लेबर पेन सुरू झाल्यामुळे शेजाऱ्यांच्या काही लोकांनी हॉस्पिटलमध्ये हलवलं. त्यासाठीच फक्त. त्याने तिला अडखळत माहिती दिली. तसं तिने हातातली फाईल खाली ठेवली आणि त्याच्याजवळ जात त्याला घाईघाईने म्हणाली. अरे मग तुम्ही इथे काय करता? तुम्हाला तुमच्या वाईफ जवळ हॉस्पिटलमध्ये असायला हवं. यावेळेस त्यांना तुमची सगळ्यात जास्त गरज आहे. नाही मॅम, मी माझी ड्युटी संपली की जाईल हॉस्पिटलला. त्याने खाली मान घालत हातांची ग्रीप करून तिला सांगितलं. तशी ती आता त्याच्या चेहऱ्याकडे बघू लागली. खरंच किती इमानदार होता तो त्याच्या कामाच्या बाबतीत. त्याच्यावरती सिक्युरिटीची ड्युटी होती, जी तो हवं तर कोणालाही देऊन जाऊ शकत होता. पण नाही, तो त्याची ड्युटी पूर्ण करूनच जायचं म्हणत होता. हे बघा, तुमची ड्युटी फक्त माझी सिक्युरिटी करणं नाही, तर माझ्या ऑर्डर्स फॉलो करणं सुद्धा आहे. आणि मी तुम्हाला ही ऑर्डर देते की तुम्ही आत्ताच्या आत्ता हॉस्पिटलमध्ये जा. प्लीज, माझे एवढे ऐकणार नाही. कधीतरी तुम्ही मला शिकवलं आहे, तर तुमच्या या शिष्यावर भरोसा ठेवा की तुम्ही येईपर्यंत मी सगळं व्यवस्थित सांभाळून घेईन. ती त्याला नाटकी करत म्हणाली. तसं तो चेहऱ्यावर स्माईल ठेवून तिच्याकडे बघू लागला. आणि हो, ध्रुवला तर तुम्ही मेसेज टाकून जाणारच, तर जाताना नीलला मी त्याला मीटिंगसाठी बोलवलं आहे, एवढा निरोप देऊन जा. तिने त्याचा होकार नकार न विचारता त्याला पुढची कामं सोपवून दिली. तसं त्याने त्याची मान हलवली आणि तो नीलला निरोप द्यायला गेला. त्याने हॉस्पिटलला जाण्याआधी ध्रुव सोबतही फोनवर बोलून घेतलं. तर ध्रुवने सुद्धा त्याला 15 दिवस परत कामावर यायचं नाही असं बजावून सांगितलं. तसेच काही लागले तर त्याच्याशी कॉन्टॅक्ट करायला सुद्धा सांगितले. कनकने घड्याळात वेळ बघितला आणि मग टेबलवरची फाईल आणि पेनड्राईव्ह घेऊन ती कॉन्फरन्स रूमकडे निघाली. रस्त्यात तिला नील भेटला. तशी दोघांनी एकमेकांना स्माईल पास केली. तू विनाकारण टेन्शन घेते. तुझं प्रेझेंटेशन नेहमी इतकं छान असतं की ते कोणीही नाकारू शकत नाही. आणि मिस्टर शहांना तर मी पर्सनली ओळखतो, त्यामुळे तू ही डील पक्की समज. तो हळूच तिच्या खांद्यावर हात ठेवून तिचं टेन्शन कमी करण्याचा प्रयत्न करत म्हणाला. तशी ती जागेवर थांबली आणि तिने तिचे डोळे बंद करत एक लांब श्वास घेतला आणि मग त्याच्याकडे बघत त्याला स्माईल करत म्हणाली. मला डीलचं टेन्शन नाही आहे. अल्बर्टची बायको दवाखान्यात आहे, तिचं टेन्शन आहे. आता मात्र तो त्याने काहीतरी वेगळं ऐकलं अशा नजरेने तिच्याकडे बघायला लागला. अरे बघ ना, लग्नाच्या एवढ्या वर्षानंतर त्यांनी प्रेग्नेन्सी कॅरी केली, त्यात सुद्धा कॉम्प्लिकेशन्स होते. माझ्यामुळे अल्बर्ट त्यांना वेळ पण देऊ शकला नाही. फक्त आता हॉस्पिटलमध्ये काही प्रॉब्लेम नको यायला, हेच मला वाटतंय. तिने त्याला तिच्या टेन्शनचं खरं खरं कारण सांगितलं. वेडी आहे का तू? इथे करोडोचा व्यवहार होणार आहे आणि तुला अल्बर्टच्या बायकोचं टेन्शन आलंय? अरे हा व्यवहार काय, असे खूप सारे व्यवहार होत राहतील, पण त्या दोघांच्या जीवनात आलेला हा क्षण परत येणार नाही. मला खरं तर तिथे हॉस्पिटलला जाऊन स्वतःच त्या दोघांचा आनंद डोळ्यांनी बघायचा होता.
पण असं म्हणत तिने तिच्या हातातल्या फाईलवर नजर टाकली आणि तिची मान नकारात हलवली. तसं तो आता हसायला लागला. वेडी, चल आता हे लवकर आवरू आणि मग जाऊ अल्बर्टच्या बायकोला आणि तिच्या बाळाला बघायला. आपण दोघं पण हॉस्पिटलमध्ये. त्याने तिच्या डोक्यात टपली मारली आणि तो कॉन्फरन्स रूमकडे हसतच निघाला. वाव, म्हणजे तू पण येणार माझ्यासोबत? ती त्याच्या मागे भराभर पावलं टाकत त्याला विचारू लागली. मी पण येणार म्हणजे काय? काही विषय आहे का? आपल्यातल्या त्या तिसऱ्या वेडीला पण घेऊन घेऊ, कारण तिच्याशिवाय आपली टीम पूर्णच होणार नाही. त्याने म्हटलं तसं तिला पण हसायला आलं. ए बाई, पण मी कधी लहान बाळ हातात धरलं नाही, त्यामुळे हॉस्पिटलमध्ये गेल्यावर माझा पचका करू नको म्हणजे झालं. तो चालता चालता तिची मस्करी करू लागला. आणि मग जेव्हा तुला बाळ होईल तेव्हा काय? ते बाळ धरायला मला बोलवशील? अरे, इथे मला एक गर्लफ्रेंड मिळत नाहीये आणि तू चालली माझ्या बाळापर्यंत. आणि तसंही मला बाळ होण्याआधी तुला बाळ होईलच. त्या बाळावर प्रॅक्टिस करेल मी. बाळाचा विषय ऐकून कनकला थोडं लाजून आलं, पण ती लगेच विषय बदलत म्हणाली, तुला तर ढीक गर्लफ्रेंड मिळतील रे, पण ती तुझी सेक्रेटरी तुझ्या आजूबाजूला एक पण भटकू देईल का? जे पण येतील त्यांना तुझ्या काहीतरी खोड्या सांगून पळवून लावेल. हो, हे मात्र अगदी खरं बोललीस तू. जोपर्यंत ती कुठे सेटल होत नाही तोपर्यंत ती महामाया मला पण सेटल होऊ देणार नाही. त्यामुळे सध्या गर्लफ्रेंड हा विषय बाजूला ठेवू आणि कॉन्फरन्स या विषयावर लक्ष देऊ. त्याने तिला एक डोळा मारत म्हटलं आणि तिच्यासाठी त्याच्या हाताने कॉन्फरन्स रूमचा दरवाजा उघडला. तसा आता दोघांनीही त्यांचे चेहरे निर्विकार केले आणि दोघेही ॲटिट्यूडमध्ये कॉन्फरन्स हॉलमध्ये दाखल झाले. नेहमीप्रमाणे कनकने तिच्या स्टाईलमध्ये मिस्टर शहा यांना पूर्ण प्रोजेक्ट एक्सप्लेन केला. त्यावर त्यांनी त्यांचे मुद्देही डिस्कस करून घेतले आणि शेवटी मात्र ही डील शहा इंडस्ट्री आणि रायचंदे इंडस्ट्री मध्ये फायनल झाली. रायचंदे इंडस्ट्रीला मिळालेला हा पहिला सक्सेस होता, त्यामुळे आजची खुशी तिच्यासाठी काहीतरी वेगळीच होती. मोना सुद्धा तिच्या हार्डवर्कला बघतच राहिली. कॉलेजमध्ये असताना सुद्धा कनक फार मेहनती होती आणि ती नेहमीच तिच्या मेहनतीवर वर गेली. तेच कुठेतरी तिच्या मनाला खटकत आलं. पण आज मात्र तिने तिच्या मेहनतीने मिळवलेला सक्सेस बघून मोनाला स्वतःमध्येच गिल्ट वाटून आलं. एकीकडे मिळालेला पहिला मोठा सक्सेस आणि दुसरीकडे एका नव्या जीवाची येण्याची चाहूल. कनकने आज सिद्ध केलं की यश फक्त डील जिंकण्यात नसतं, तर योग्य वेळी योग्य माणूस होण्यात असतं. पण या आनंदाच्या मागे अजून काहीतरी लपलेलं आहे, जे पुढच्या भागात सगळं बदलून टाकणार आहे. जर तुम्हालाही कनकचा हा निर्णय आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्या मते कनकने जे केलं ते योग्य होतं का? पुढचा भाग चुकवू नका, कारण स्टोरी आहे घेणार आहे एक जबरदस्त ट्विस्ट.